नमस्कार. नाईकबाई ह्या नवीन सिरियलची आज सुरुवात होत आहे. आज आपण त्याचा छोटासा परिचय घेऊया. आजचा भाग परिचयाचा. आज आपण पाहतोय नाईकबाईची सकाळी उठल्यापासूनची धावपळ किंवा सुरुवात म्हणूया. तिची दिनचर्या कशी सुरू होते. तिची रिंग वाजली बेलची आणि त्याच वेळेला नवरा तिच्यावरती खवळतो की सगळ्यांची झोपमोड करत असतेस तुला दुसऱ्यांची काळजीच का वाटत नाही. त्यांना ती सॉरी सॉरी म्हणत ती स्वतः मग त्यांची माफी मागते आणि देवाचं नामस्मरण सुरू करते. छान प्रकारे तिची सकाळ सुरू होते. देवाचे आभार मानते. कराग्रे वससे लक्ष्मी असे इतका छान श्लोक असा म्हणून मग तिची दिनचर्या सुरू होते. तिने आज जागर राहून इतका छान शाळेचा प्रोजेक्ट बनवला आहे. त्या प्रोजेक्टवरती एक नजर पण टाकते. आता उठवायला जाते आपल्या मुलांना. मग ती आधी आपल्या मनूला उठवते. मनू तर नेहमीप्रमाणे अगोदरच उठलेली असते. समीर मात्र काही दरवाजा उघडत नाही. दुसरीकडे ती आपली दिनचर्या सकाळी सकाळी सुरुवात करते. देवपूजा करते आणि चुकून तिच्या 6:30 वाजेची बेलचा आवाज झाला. नवरा मात्र आता पुन्हा खवळला आणि जोरात तिला आवाज देतो आणि म्हणतो की तू जाणून बुजून माझी झोप मोडण्यासाठी तुझे अलार्म लावून ठेवतेस ना. अलार्म वाजवण्याआधीच तू उठतेस, मग हा अलार्म बंद का करत नाही. त्यांना ती सॉरी 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 म्हणत पुन्हा एकदा त्यांची माफी मागते आणि तो नेहमीप्रमाणे तिच्यावरती खवळतो. आता झोप मोडलीच आहे अंशा, तर आता इथे तिने बनवलेला तो प्रोजेक्ट आहे तो खराब करण्यात यावा असा त्याच्या मनात विचार येतो. दुष्ट कुठला, चांगला दिसत नाही आता हा असं दुष्टपणा का करतो ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. आता दूध घालण्यासाठी आलेले दूधवाले दादा दूध देत असतात. त्यांची मुलगी डोकावून पाठीमागणं बघते आणि तिला बघून मग नाईकबाई म्हणतात, अरे तू पण आली आहेस का. तर नाईकबाईंना इथे कौतुकाने आता त्या मुलीचे वडील सांगतात की तुम्ही शिकवणी दिल्यामुळे माझ्या मुलीला शिष्यवृत्ती मिळाली आणि तिचं चांगल्या शाळेत आता ॲडमिशन झालं आहे. तिचं शिक्षण पण खूप चांगलं होईल. आणि मग ती बाईंना नमस्कार करते. बाई तिला 2 मिनटं थांबा मिळाले म्हणून घरात जाते. आता घरात दारात नवरा विचारतो, रोज नेहमीप्रमाणे बाहेरच्या लोकांचीच सेवा करणार, त्यांच्यासाठीच पुढे पुढे करणार का, आम्हाला चहा कधी देणार. तर ती म्हणते हो देते 2च मिनटं. आणि बाहेर येऊन त्या मुलीला दही साखर देते आणि तुझ्या आयुष्याची सुरुवात खूप छान हो, तुला असंच यश आयुष्यभर मिळो. तर ती बाईंच्या पाया पडते आणि बाईंना म्हणते की मला मोठं झालं की तुमच्यासारखंच व्हायचं आहे, मोठं झाल्यावर माझ्यासारखं व्हायचं आहे. क्षणभर का होईना तिच्या मनात पाल चुकते. आपलं आयुष्य कसं आहे आणि आपण काय लोकांना आदर्श सांगणार की माझ्यासारखं आयुष्य तुमचं असावं. आणि मग ती घरात जाते. नवऱ्याला चहा देते, स्वतःसाठी चहा घेते, मुलीला पण देते. मुलगी तिला म्हणते की आई 2 मिनटे शांत बस, श्वास घे आणि आता तुझा मी टाईम एन्जॉय कर, छान आपला हा चहा एन्जॉय कर. आईशी ती नेहमीप्रमाणे बोलत असते की स्वतःसाठी तू अजिबात वेळच काढत नाही. आई स्वतःसाठी वेळ काढत जागं. तितक्यात नवऱ्याचा शारदा असा आवाज आला. नवऱ्याच्या आवाजाला ताडकन उठून त्याच्या मागे पळत ती निघते. तर नवरा तिच्या अंगावरती चहाची बशीच फेकून मारतो आणि म्हणतो की आज दूधवाल्याने दूध दिलं नाही का, इतकं काळामटक चहा पिऊ का मी, माझ्यासाठी चांगला चहा नाही बनवू शकत का तू. तर ती त्यांना सॉरी म्हणते, मी दुसरा चहा आणते. आणि तिची मुलगी तिच्यासाठी कपडा आणि बादली घेऊन तयारच असते, कारण हे रोजचंच झाले. आज जरी आपण पहिल्यांदाच यांची ओळख करून घेतलं असलो तरीही या घरातली कहाणी असावी रोजची. मुलगी आता आईला चहा सांडलाय ते पुसण्यासाठी कपडा पाण्याची बादली देते आणि ते पुसून झाल्यानंतर नाईकबाई त्यांच्या खोलीत येतात आणि येताना त्या जे रात्रभर प्रोजेक्ट बसून बनवलेलं होतं ना, ज्याच्यावर चहा फेकला या माकडतोंड्याने, तर ते प्रोजेक्ट उचलून आणते आणि इकडे येऊन ती पुसून काढत असते. आई तू रात्रभर मेहनत करून हा प्रोजेक्ट बनवला आणि तुझ्या नवऱ्याने काय केलं गं. तर ती म्हणते, हे बघ तू याच्याकडे लक्ष देऊ नको, तुझं शेवटचं वर्ष आहे, तर तू तुझं शेवटचं वर्ष आहे, अभ्यास चांगला कर, कुणाकडे काही बोलते कोण काय म्हणते काही लक्ष देऊ नको, तर जा बरं अभ्यासाला, असं ती सांगू लागते. तितक्यात ना मुलगी जाण्याच्या वेळेला पाहते की आई तू ही चहाचे बशीचे कचरा उचलून आणला आहे, तर त्या काचा एवढ्या पेपरमध्ये फोल्ड करून टाकत असते. मी दरवेळेला पाहत असते, काही फुटलं की तू छान प्रकारे फोल्ड करते, वेळ वाया जातो गं, द्यायचं ना कचऱ्याच्या बादलीत पटकन फेकून. आई म्हणते की नाही रे बाळा, कधी कुणाला ह्या काचा लागू नये, आपल्यासारखे कित्येक लोक कामं करतात ना, त्यांच्या हाताला हे सगळं लागलं तर त्यांना वेदना होतील की नाही. प्रत्येकाचा आई किती विचार करते या गोष्टीचं कौतुक मनूला पण आहेच. तर आता आपण पाहू शकतो की नाईकबाई ज्या शाळेत काम करतात त्या शाळेतली मुलं कशी आहेत. आता एक खोडकर मुलगा पेन्सिल शार्पनर करतो आणि कचरा शाळेमध्ये कुठेही टाकून देतो. दुसरा मुलगा त्याला म्हणतो की असं नाही करायचं. तर तो पहिला मुलगा म्हणतो तुला एवढी काळजी तर तू उचलून फेक.
आणि तो निघून जातो. आता जो दुसरा मुलगा आहे ना, तो कचरा सगळा भरतो आणि कचऱ्याच्या बादलीत नेऊन टाकतो. हे खरंच संस्कारच म्हणावे की काही शिकवण म्हणावी. आता प्रिन्सिपलला ही गोष्ट खटकली. त्या मुलाला नाव विचारतात, तू कोणाचा विद्यार्थी ते विचारतात आणि हे चांगलं काम तू केलं, शाब्बास, अशी शाब्बासकी दिल्यावर तो मुलगा म्हणतो, हे मला सगळं नाईकबाईंनी शिकवलं आणि खूप चांगल्या आहेत त्या, असं तो म्हणतो आणि त्याचे संस्कार दाखवत त्यांच्या पाया पडतो आणि निघून जातो. खरंच नाईकबाई म्हणजे नुसतं अभ्यासाचे धडे तर नाही शिकवत, आयुष्यातले कितीतरी चांगल्या गोष्टी शिकवते. या गोष्टीचं प्रिन्सिपलला फारच कौतुक. दुसरीकडे मात्र आपण पाहू शकतो, मुलगी आईला सतत सांगते की तू किती काम करशील, स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाही आहे, तू सतत सगळ्यांच्या पुढे पुढे करत असते, अख्खं घर तू चालवते, अगं पगार कमवून आणते, सगळ्यांची काय हवी नोकरी सगळी गोष्ट तू पाहते, पैसे पण कमवून आणते, तरीही तू तुझ्या नवऱ्याचे आणि सासूचे बोलणी खाते. ती तुझी सासू, ती तू अलका कुबल आणि ती तुझी सासू तशी ती तुला छळते आणि तू सगळं सहन करते. मुलीला इथे असं बोलायचं नाही हं तू, अशी चांगली शिकवण देत नाईकबाई तिला तोंड बंद करायला सांगतात. ह्या गोष्टीने मनूचा संताप होतो. तू स्वतःचा स्टँड का घेत नाही, विरोध का करत नाही समोरच्याला, प्रत्येक गोष्ट का ऐकून घेतेस? याचं उत्तर आपल्याला पुढील भागातच मिळेल, कारण हे जे काही प्रकरण आहे हे काही साधं सोपं दिसत नाही. आता आपण जसं पुढे जाऊ तसं कळेल की एवढी शिकलेली नाईकबाई एवढी नवऱ्याची किंवा सासूचे टोमणे टामणे किंवा त्यांचं सासूरवास काढते. मनूला मात्र हे अजिबात आवडत नाही आहे. दुसरीकडे आता नवऱ्याने चहा फेकला होता, त्याच्यासाठी चांगला काळा चहा नव्हता चांगला वाटला, तर आता गोरा चहा करून नाईकबाई देऊन येते. विचारपूस करते, चांगला आहे ना? तो टोम्प्या म्हणतो, हो बरा आहे. दुसरीकडे आपण पाहतोय तिची आवरावरी सकाळची चालू असते, स्वयंपाकाची घाई गडबड. शाळेतनं कॉल येतो, तिची मैत्रीण तिला लवकर ये, आज इन्स्पेक्शन आहे शाळेत आणि मोठे अधिकारी येणार आहे असंही सांगते. तर नाईकबाई म्हणते, हो 7:30 पोहोचते मी. आता इथे सासूबाई जोरात बंड्या हाका मारते, मला गरगरते, मला चक्कर येते, बाईची शुगर लो झाली, हाय झाली, तिलाच माहिती. आता तिला बरं वाटत नाही, या गोष्टीचा धाक आपल्या नाईकबाईंनाच किती बघा. तिच्या नावाने नवरा हाका मारतो, मग ती धावत पळत येते, चहा देते, नाश्ता देते. माझ्या आईला चहा आणि नाश्ता लवकर द्यायला काय होतो, तिला चक्कर येते, तुला समजत नाही की ती बागलीस तू. अशा उद्धारात नवरा तिचा उद्धार करतो. सासूबाई पण कमी नाही. काय गं, आज खिचडीच बनवली, तुझ्या आईने तुला काही थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ शिकवलेले नाही का? कधीच तुला वेगळं काही पदार्थ देतच नाही खायला, दरवेळेला उठली की सुटली खिचडीच देते. आणि तितक्यातच नवरा टोंट मारतो, आई तुला माहिती आहे ना तिची आई किती श्रीमंत आहे, तिच्या घरात कामाला नोकर आहेत, तर तिच्या आईला कुठे आहे वेळ मुलीला शिकवायला, पदार्थ छान छान बनवायला, राजगिऱ्याचं शिरा बनवू शकते, काय थालीपीठ बनवू शकते, पण बाई आपण काय म्हणू शकतो, आता ती देते, आपण खावं लागेल की नाही. आता नाईकबाई कामाला जातात, शाळेत जातात, पगार कमवून आणतात, आपलं अख्खं घर चालवतात, त्यामुळे आपल्याला त्यांच्या दिलेल्या तुकड्यांवर जगायचे म्हटल्यावर ते जे देतील ते खावं लागेल की नाही, असं म्हणत नाईकबाईला इतकी टोंट मारतात. आता इथे नाईकबाई म्हणते की नाही हो, असं काही नाही, तुम्ही का उगाचच रागा करून घेतात, मला शाळेत जायला उशीर होतोय म्हणून मी आज हे खिचडी बनवली आहे, पण नेक्स्ट टाईम मी बनवून देईल, वाटलं तर मी आज संध्याकाळी दुपारी जेव्हा शाळेत नाही येईन ना तेव्हाच आली की थालीपीठ बनवून देते, पण आत्ता मला उशीर होतो आहे, मी आत्ता नाही बनवू शकत थालीपीठ, आत्ता मला शाळेत जायचे, मी शाळेत नाला बनवून देते. सासूबाई मात्र म्हणते, तुझं हे बरं आहे, माझ्या बिचाऱ्या बंड्याला तो बिचारा सगळं ऐकून घेतो तर तू त्याच्या डोक्यावर मिरे वाटतेस. नाईकबाई मात्र स्पष्ट शब्दात सांगतात की मला शाळेत जायचे उशीर होतो आहे, मी नाही बनवणार, मी आल्यावर बनवून देईल. आता बंड्याची इथं भरणी सुरू होते, तुझी बायको तुझं काहीच ऐकत नाही, माझ्या नवऱ्यानं तर मला एवढ्या वेळात झोडून काढलं असतं, मारलं असतं, तुला ना तिला ताब्यातच ठेवता येत नाही, असं म्हणते. त्याचे कान भरते आणि जाऊ दे बाबा बस इथं, असं म्हणत आत्ता नको मारू, आत्ता जर मारलं तर स्वयंपाक वगैरे बनणार नाही, सगळं कामं राहून जातील. आता इथे विचारपूस करू लागते आजी की तू कुणाच्या घराची साफसफाई करत होतात, तर शाळेसमोर एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये लाडबाई नावाची ते आमदार आहे, त्यांची बहीण राहायला येणार आहे. तर मग आता त्याच व्यक्तीची आणि आपल्या नाईकबाईची आमनासामने होणार बहुतेक, कारण ती गाडीतनं येते आणि नाईकबाई आपल्या शाळेत जायला उशीर होते म्हटल्यावर सायकलवरती निघालेले आहे. बिचारीची सायकलची चेन पण आता गळपटली बरं का, तिथेच काही केलं चेनच लागेना. आता काय करावं शॉर्टकट मार्गाने जाण्यासाठी आता ती मंदिराच्या दिशेने निघते. थोड्या अंतरावर गेल्यावरती काय नशीब गं बाईचं, तिच्या पायातली चप्पल पण तुटते. आता तुटलेली चप्पल आणि गळलेली सायकलची चेन दोन्हीही तिची साथ सोडत आहे. बिचारी आपली पायी निघते
आणि तिच्या बाजूने एक मोठीशी गाडी जाते. गाडीने खड्ड्यातलं पाणी उडवलं आणि तिच्या अंगावरती सगळं चिखल करून ठेवला. ह्या गोष्टींनी नाईकबाई मात्र संतापतात. गाडीवाल्याला म्हणतात की तुला बघून चालवता येत नाही का रे? तर आता गाडीतली मालकीन उतरते आणि मालकीनबाई आता त्या बाईच्या दिशेने निघते. आता नाईकबाई आपल्या सावरासावर आवरावर पुसपूस करत असतात, कारण तिच्या अंगावर पूर्ण चिखल आणि पाणी पडले. तर आता ही जी लाडबाई आहे ती नाईकबाईंच्या समोर जाते आणि त्यांना रुमाल देते. रुमाल देऊन त्यांचं तोंड पुसू लागते. तर वर्षा नावाची त्या बाईची मॅनेजर आहे, ती म्हणते तुमचं नशीब फार थोर, आमच्या मॅडम तुमचं स्वतःच्या हाताने तोंड पुसून देत आहे. आणि ड्रायव्हरनी पाहिलं ना की हे नाईकबाईच्या अंगावरती पाणी सांडले, तर लगेच तो माफी मागतो, मला माफ करा म्हणतो, कारण माझ्याकडनं चुकून झालं असं. तर नाईकबाई म्हणतात की इट्स ओके, जाऊ द्या, आता पुढच्या वेळेला नीट चालवा पण गाडी, मला उशीर होतोय, मी शाळेत निघतो. मात्र वर्षा जी आहे ना नाईकबाईची लाडबाईची मॅनेजर, ती म्हणते की तुम्ही यांना पाहिलं की नाही की ह्या कोणी ह्या गावात नवीन आले आहे. तरी ते नाईकबाई म्हणतात की मला खरं तर खूप उशीर झाला आहे, आपली ओळख पाळख आपण नंतर करूया. ह्या गोष्टीने खरं तर लाडबाई दुखावलं गेलं आहे. ही बाई जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवते असं तिला वाटतंय. आता तिचं काम मात्र आता लाडबाई काढणार, दुश्मन पहिलाच तयार झाला आहे. दुसरीकडे प्रिन्सिपलला चिडलेले आहेत की अजून नाईकबाई आल्या नाही. घरी मात्र मुलाने अंडी करून खाल्ली आहे त्याचा आरोप सुनबाईवरती सासूबाई लावत आहेत की तुझी बायको अंडी खाऊन गेली एकादशी असताना देखील, तुला तिला जाब विचारायला हवा, आत्ताच्या आत्ता तिला ओढत घरी घेऊन ये आणि विचार तिला असं का केलंस. आता हा चिडलेला बंड्या निघालाय बायकोच्या मागे ताना करत. शाळेत मात्र इन्स्पेक्शन चालू असतं, मुलांची प्रगती, मुलांचा अभ्यास सगळं काही इतकं छान प्रगतशील आहे. ह्या गोष्टी शिकवताना हे मोठे अधिकारी पाहतात, फार कौतुक करतात मॅडमचं की तुम्ही खूप छान शिकवतात वगैरे वगैरे. मीटिंग वगैरे चालू असतानाच नाईकबाईचा नवरा जोरजोरात हाका मारून तिला बाहेर बोलवतो आणि बाहेर गेल्यानंतर मात्र तिचा अपमानच करतो. त्याच्या आवाजाने अख्खी शाळा चांगलीच हादरते. आता नाईकबाई दुडू बाहेर पळत जातात. नवऱ्यासमोर माफी मागतात की काय झालं, एवढं जोरात ओरडताय तुम्ही. नवरा म्हणतो तू अंडी खाल्ली, आता आत्ताच्या आत्ता घरी चल, आईसोबत बोल. आता ती म्हणते की मी नंतर येते, मीटिंग चालू आहे. पण तिच्या अंगावरती हात वरत तिच्या गालात मारण्यासाठी हात वर करून तिच्या गालापर्यंत हात जाणार, त्याच वेळेला ती हात जोडते आणि म्हणते की प्लीज आपण घराच्या बाहेर आहोत, असं काही करू नका. तर आता सगळ्यांना कळलं आहे की नाईकबाईचा नवरा नाईकबाईंना खूप मारतो. ह्या गोष्टीने सगळेजण हादरलेले आहे. चला तर मग आता पुढे जे काय होईल ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. आजचा हा पहिला परिचयाचा भाग तर आपण पाहिलेलाच आहे. तर पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटूया. छान वाटतं ही सिरियल, आपण नक्की सगळेजण एन्जॉय करूया आणि रोज हा एपिसोड पाहून आपण एन्जॉय करूया की कसं आयुष्य आहे एखाद्या स्त्रीचं. एक स्त्री कुठल्या प्रसंगातनं जाते. चला, धन्यवाद.